नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वेज कॅन्टीनमध्ये. आज आपण पाहणार आहोत मसाला पाव. मुलांनासुद्धा खूप आवडतात मसाला पाव. पावसाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया रेसिपी. एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल टाकलेलं आहे. ऑइल किंवा बटरसुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये टाकूया आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये त्याला आपण. त्यानंतर काही भाज्या ॲड करूया. यामध्ये मोठा कांदा असा चॉपरमध्ये बारीक करूनच तुम्हाला भाज्या ॲड करायच्या आहेत. त्याला छान असं आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर टाकूया आपण शिमला मिरची. यामध्ये मी ग्रीन कॅप्सिकम यूज केलेला आहे. येलो किंवा रेड असेल तर खूप छान येणार. तुम्ही ती सुद्धा असेल तर यूज करू शकता. त्यानंतर टाकलेला आहे एक मोठा टोमॅटो. सांगितल्याप्रमाणे भाज्या ज्या काही घरी अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता. गाजर असेल किंवा फ्लावर असेल तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मीठ टाकूया आणि छान भाज्या 1-2 मिनिट शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या. त्यानंतर टाकूया मसाले. धने पावडर टाकलेला आहे, हळद टाकून घेतलेली आहे आणि मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक मोठा चम्मच आपण टाकून घेतलेला आहे पावभाजी मसाला. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला 1-2 मिनिट तरी भाज्या छान अशा परतून घ्यायच्या जेणेकरून मॅशरनी मॅश करताना आपल्याला खूप सोपं पडेल. मग मॅशर घेतलेला आहे. मॅशरने भाज्या मॅश करून घेऊया. मॅशर नसेल तर वाटीच्या साहाय्याने सुद्धा होते. फक्त तेच तुम्हाला थोडं जास्त भाज्या शिजवून घ्यायच्या असतात. अशा प्रकारे मॅशरने आपण भाज्या छान मॅश करून घेतलेल्या आहेत. परतून घेऊया आणखी एकदा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि मी टाकलेली आहे चीज असेल तर नक्की टाका. त्यामुळे टेक्स्चर आणि टेस्ट छान येते. मुलांनासुद्धा खूप चीज आवडतेच, त्यामुळे असेल तर नक्की टाका. अशा प्रकारे चीजसुद्धा टाकून घेतले आपण आणि सगळं एकजीव करून घेऊया. आपली भाजी तर तयार आहे. आता आपण पावसुद्धा तयार करून घेऊया. पॅन घेतलेला आहे आणि त्यावर आपण आपले पाव ठेवत आहोत. पावाला छान मधोमध कट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे छान बटर लावून आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तुम्ही असे सुद्धा पावला भाजी लावून पण खाऊ शकता, पण त्यामुळे छान पाव क्रिस्पी होतात. कच्चापणा पण निघून जातो. कधी पण तुम्ही जर पावभाजी करत असाल तर अशा प्रकारे जे पाव असतात त्यांना मधोमध कट करून असं छान बटर किंवा तेल लावून दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी करून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जाणार. भाजी तर आपली तयार आहेच. अशा प्रकारे आपण आता पावला आपण भाजी लावून घेऊया. अशा प्रकारे आपण भाजी लावून घेऊया पावला आणि त्यानंतर आणखी आपल्याला बटर लावून आणखी एकदा भाजी टाकलेले पाव छान क्रिस्पी करून घ्यायचे. दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायचे आहेत. काय होणार ना, आपण ती मेथड केल्यामुळे आणखी छान जो मसाला आहे तो पावला लागतो आणि खूप छान अशी टेस्टसुद्धा येते. अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चीज टाकायचे आहे. चीज जर असणार तर तुम्ही चीज टाकू शकता, त्यामुळे टेस्ट छान येते. अशा प्रकारे चीज टाकून पॅक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आणखी एकदा पॅनला बटर लावून घेतलेलं आहे आणि तयार केलेले पाव ठेवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी करून घेऊया. अशा प्रकारे आपण बघा मसाले पाव रेडी आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.